पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी आता अपडेट समोर येते। पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शीतल तेजवानी आणि रवींद्र तारुण विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले 6 कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा भादवीखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।